खूप दिवसांपासून एक वस्तू घ्यायची होती. त्यामुळे ना आम्ही काल रात्री बाहेर गेलो होतो. ती वस्तू घेतलीच, पण आहे ना येता-येता ना हा भाजीपाला पण घेऊन आलो होतो. पण रात्री ना खूप जास्त कंटाळा आला होता. त्यामुळे ना मी आज सकाळी भाज्या निवडायला टाकल्या होत्या. पण मी भाजी निवडायच्या आधीच आहे ना आशूने भाजी निवडायला घेतली होती. मग म्हटलं की चला तोपर्यंत आहे ना आपण आपला नाश्ता प्रिपेअर करूयात. आणि आज नाश्त्यामध्ये ना मस्तपैकी थालीपीठ बनवलं होतं. नाश्त्यासोबतच माझी स्वयंपाकाची पण तयारी चालू होती आणि आज मस्तपैकी कांद्याची पात आणि लोणी हलवलं होतं मी. त्याच्यामुळे ना मस्तपैकी ताक निघणार होतं. पण आता उन्हाळ्यामध्ये काय झाले ना, की लोणी ना मिक्सरमध्ये अजिबात निघत नाहीये. शेवटी ना या विस्करच्या मदतीने ना हा सगळा लोण्याचा गोळा काढून घेतला. सगळं झालं होतं म्हटलं की चला पटकन आहे ना जेवण करून घ्यावं आणि मला धान्य पण दळायला द्यायचं होतं. त्यामुळे ना ज्वारीचं दळण करून ठेवलं आणि मला खूप दिवसांपासून आहे ना अशा पद्धतीचा आहे ना फरशी पुसायचा मॉप घ्यायचा होता आणि काल मी तो आहे ना घेऊन आले आणि ना आशूच्या बाबांच्या मदतीने ना हे सगळं बसवून घेतलं आणि ना लगेचच म्हटलं की फरशी पण पुसून घ्यावी. जुन्या मॉपने पण फरशी चांगलीच पुसत होती, पण आहे ना तरी आपल्याला नवीन गोष्टीचं कौतुक असतं ना आणि तेच मी आशूच्या बाबांना सांगत होते की या मॉपने फरशी खूप छान पुसली जाते म्हणून. तुमच्याकडे पण असतं का असं कौतुक? नक्की कमेंट करून सांगा.